हॅलो रिटाया, कशाला फोन केलास? मला ठाऊक आहे तू रागवलायस. जे घडलं त्याबद्दल माफी मागायला. विजय, झालं गेलं ते विसरून जा. डॅडी तुला रागाच्या भरात वाटेल ते बोलले, पण नंतर त्यांनाच फार वाईट वाटलं आणि त्या रात्रीच त्यांना हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक? या सगळं काही विसरून त्यांना तुला एकदा भेटावंसं वाटतंय. विजय, तू इथं आलास ना तर त्यांना फार बरं वाटेल. बाकी तुझी इच्छा. मी येईन, संध्याकाळपर्यंत येईन. थँक्यू व्हेरी मच. कैसे आहेत साहेब? ठीक है साहब. कुठे आहेत साहेब? कुठे आहेत? ऊपर आपका राह देख रहे. हाय. रीटा, काय चवटपणा लावलाय हा? खोटं बोलून बोलावलंस ना मला इथे? कारण तू खरं सांगून आला नसतास म्हणून. जातो मी. हा, माझ्या हाताचा विळखा सोडून जाता येईल तुला? अरे तुझ्यासाठी तर हा जवानीचा ग्रँड रिडक्शन सेल लावलाय मी. रीटा, सेल मधल्या वस्तूला मी हात लावत नसतो. थांब, तुझ्याशिवाय जीवन जगणं आता मला मुश्किल आहे रे. तू माझ्या समोर आलास की तुझ्यात विरघळून जाऊन तुझ्याशी एकरूप व्हावंसं वाटतं मला. ते आता या जन्मात शक्य नाही रीटा. मी लग्न करतोय. ठीक आहे पत्रिका. कळले मला ते. मी तुझ्या एवढ्या जीव टाकते आणि तू कोण कुठल्या गावंढळ फालतू मुलीसाठी. अरे तिच्यात असं काय जे माझ्यात नाहीये? हा, तिच्यासारख्या 56 पोरी मी विकत घेऊन घर कामाला ठेवते. रीटा, तुला वस्तू पैसे फेकून विकत घ्यायची इतकी सवय लागली ना की त्यामुळे आयुष्यात काही गोष्टी स्वतःच्या गुणांनी मिळवायला लागतात हे विसरली आहेस तू. विजय, हो, तारुण्याचा हा असा लिलाव मांडला की आयुष्यात सगळं मिळतं या भ्रमात राहू नकोस रीटा. कोणी जर तुझ्याशी लग्न करावं असं वाटत असेल तर आधी स्त्री व्हायला शिक. स्त्रीत्वाचं पावित्र्य राखायला शिक. ऑल द बेस्ट. विजय, 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 मामा, मामा तुम्ही का आला तिथे? मला आधी तू सांग, हा काय प्रकार आहे? मामा, मामा तुम्ही शांत व्हा बघू. तुम्ही आधी घरी जा. माझी काळजी करू नका. पूजा बिचारी एकटी तिथे घाबरली असेल. मामा, तुमची तिला गरज. विजय आहे का? आपण मी रीटा फर्नांडिस, विजयची मैत्रीण. या ना. विजयने एका घरात? नाही, ते काही कामानिमित्त बाहेर गेले, पण येतीलच एवढ्यात. तुमच्या लग्नाला येता आला नाही म्हणून मुद्दामच आले. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. चला ना आपण खाली बसूया. चला ना. एक सांगू, माझी अशीच साडी आहे, अगदी याच रंगाची. म्हणजे तुझा आणि माझा चॉईस एकच आहे. बरं तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय करू? नको, काही नको. नाही हो, तुम्ही तशाच गेलात तर विजय माझ्यावर किती रागवेल माहिती आहे. नाही रागवणार. तुमचं लग्न कसं झालं? छान झालं. तुम्ही खरंच यायला हवं होतं. माझी फ्लाईट उशिरा आली. बरं तुम्ही बसा ना प्लीज. मी 2 मिनिटात चहा करून आणते. वेळ नाही लागणार मला.
मला आता जायला हवं. पुन्हा येईन. बरं, एक मिनिट थांबा प्लीज, मी आलेच. काय झालं? आमच्यात कुंकू लावत नाही. ओह, आय एम सॉरी. अरे, तुमचं अंग किती थंड पडलंय. बरं वाटत नाहीये का? नाही, तरी पण तुम्ही शाल घेऊन जा. बाहेरही खूप थंडी आहे. नको कशाला? घ्या हो, ती परत द्यायच्या निमित्तानं तरी माझ्या घरी पुन्हा याल तुम्ही. येईन, जरूर येईन. सांभाळ ना. मिस्टर फर्नांडिस, हा काय प्रकार चालवलाय तुम्ही? मी तुमचा जावई व्हायला नकार दिला म्हणून तुम्ही त्याचा राग असा काढताय? मला वाटलं नव्हतं तुमच्यासारखा चांगला माणूस एवढ्या नीच पातळीवर जाईल म्हणून. आय हेट यू मिस्टर फर्नांडिस. आय हेट यू. आय हेट यू मिस्टर फर्नांडिस. येस इन्स्पेक्टर, माझ्या मुलीच्या मृत्यूला ती स्वतः जबाबदार आहे. यात मिस्टर विजय कुमार याचा काही दोष नाही. पण कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना सोडता येणार नाही. म्हणून मी आलो. हे त्याचे पेपर्स. येतो मी. मिस्टर फर्नांडिस, तुम्ही माझं काही बिघडवू शकणार नाही. मिस्टर फर्नांडिस, काही बिघडवू शकणार नाही तुम्ही माझं. मिस्टर विजय, रीटाच्या वडिलांनी तुमचा जामीन दिलेला आहे. तुम्ही जाऊ शकता. भैया, हा सदा, हे सदा. हॅलो. काय म्हणताय? हे बघ, त्या कोपऱ्यावरच्या फ्रेम मेकरच्या दुकानात जा आणि या फोटोना नवीन काचा घालून आण. हा, एवढा चांगला फोटो कसा काय फुटला काय कळना. विजय, आलास? अरे, मी आता पोलीस स्टेशनलाच फोन करत होतो. विजय, 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 काय झालं? काळजी करण्यासारखं तर काही नाही ना? आहे. म्हणजे मामा, आतापर्यंत फक्त मुलींचीच नावं बदलली जात नाही म्हणजे, पण मला वाटतं माझं हे नाव मला आता बदलावं लागणार. अरे बाबा, काय ते स्पष्ट बोल. हो ना. मामा, लोक माझ्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायला लागलेत. म्हणजे म्हणजे असं की काल त्या पनवेल जवळच्या एका गावामध्ये शो झाला हो, म्युझिकल शो. हं. आणि त्यातल्या त्या नवीन गायकाने आपलं नाव बदलून विजय असं ठेवलं आणि मी येणार असं समजून लोकांनी हाऊसफुल गर्दी केली. बरं, मग काय, मी नाहीच तिकडे. मग लोक चिडले. त्यांनी खुर्च्या मोड, पडदे जाळ असं करून हाई दोष घातला आणि पोलीस मला घेऊन गेले शहानिशा करायला. तेव्हा पावला ग बाई, मी किती घाबरले होते माहितीये. पण मी म्हटलं नव्हतं तुला विजय सुखरूप परत येईल म्हणून. डोकं दुखतंय पूजा बघ. मामा, गृहस्थाश्रमाची सुरुवात बायकोच्या हातच्या गोड चहाने होऊ दे. बायको, 2 चहा. आणते. हा, विसरलेच बघा,
मगाशी तुमची एक मैत्रीण येऊन गेली. मैत्रीण? कोण मैत्रीण? रीता. काय? पण ते कसं शक्य आहे? हो खरंच, रीता इथे आली होती. रीता जिवंत आहे?